समोरच्या दिशेने फटका गॅप मध्ये आहे. लॉंग ऑन ला कोणताही खेळाडू नाहीये. काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक धावत आलाय. जलद गतीने फेकी केली. इथे रनआउटची संधी होती. काय घडलंय? हातातून चेंडू निसटला आहे की ही मॅच निसटली आहे? 2 धावा पूर्ण. आता मात्र 5 चेंडूंमध्ये तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता, म्हणजे 12 धावांची आवश्यकता. अपील जोरदार उचलून धरलीये. डॉट बॉल. रिव्ह्यू अवेलेबल नसेल पहा, फक्त पंचांसाठी रिव्ह्यू असेल. आणि कॅच आउटला सर आपल्याकडे स्निको टेक्नॉलॉजी नाहीये ज्यामध्ये तुम्हाला कळेल एज लागलाय की नाही, त्यामुळे तुम्ही अपील करू शकत नाही. म्हणजे 12 धावांची आवश्यकता. चार चेंडू 12 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा आवश्यक किंवा 4 पैकी 2 चेंडू थेट सीमारेषेबाहेर धाडणं आवश्यक. हो बॅटची कडा घेतलीये. यष्टीरक्षण अतिशय दर्जेदार आणि रन आउट. इथे डायरेक्ट हिट. माघारी यावं लागेल समाधान यांना. एक मोठा मासा गळाला. थँक्यू डीजे. संदीप ठाकूर नवीन फलंदाज आणि आल्या आल्या 3 चेंडूंमध्ये 12 धावांचं खडतर आव्हान त्यांच्या समोर आहे. 3 चेंडू 12 धावा काढणं म्हणजे अक्षरशः चप्पल न घालता तारेवरची कसरत करण्यासारखं. पहिल्या चेंडूवरती मागे सरून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. प्ले याने मिस झालेला आहे. डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडू केवळ शिल्लक आणि 2 मोठे प्रहार येणं आवश्यक आहे. अनिकेत वाघमारे बाद झाल्यानंतर जणू काही षटकार चौकारांचा दुष्काळ मैदानात पाहायला मिळाला. आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 चेंडू 12ची आवश्यकता. मुंबई वेस्ट संघ आता मात्र चमत्कारच या मॅच मध्ये त्यांना वाचवू शकतो. इथे टॅप केलाय. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव घेतलेली नाहीये आणि यासोबतच 11 धावांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे तो मुंबई सेंट्रल या संघाने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं होतं मुंबई वेस्ट या संघाने. मात्र तरी देखील टॉस हरल्यानंतर आपली सामन्यामध्ये पकड मजबूत केली फलंदाजीच्या आधारे. जिथे 48 धावांचं लक्ष्य 49 धावांचं लक्ष्य दिलं गेलं मुंबई वेस्ट या संघाला. मुंबई वेस्ट मात्र 37 धावांपर्यंत. थँक्यू डीजे. थँक्यू. प्लेयर ऑफ द मॅच स्वप्नील गवळी.